गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7:45 आणि आज सकाळी पाऊस सुरू झालेला आहे. तुम्हाला दाखवते. झाडं तर माझी सगळी हे होऊन गेलेत. कुंड्यामध्ये खूप जास्त पाणी साठले. सकाळी पाऊस सुरू झालेला आहे आणि शरू गेलेली आहे स्कूलला. तिचा टिफिन करून दिला. तिला आज टिफिनमध्ये भेंडीची भाजी, चपाती आणि कांद्याचा पराठा करून दिलेला आहे. म्हणजे फक्त कांदा भाजायचा तव्यावरती, त्यात मसाले टाकायचे, धने पावडर, गरम मसाला, अजून जे आपल्याकडे बेसिक मसाले आहेत ते टाकायचे, कोथिंबीर, मीठ आणि थोडीशी चटणी टाकायची जर तुमची मुलं तिखट खात असतील तर. आणि ते पिठामध्ये हे करून द्यायचं तर छान होतात पराठे. साईचं दही लावलं होतं तर दह्यासोबत दिलेलं आहे. मी सॉस ना म्हणजे अवॉइडच करते. सॉस आणतच नाही घरी. त्यामुळे मी तिला जेव्हा असं पराठा वगैरे द्यायचा असेल ना तेव्हा आदल्या दिवशीचं म्हणजे थोडंसं दही लावते तिच्यापुरतं. कारण आता वातावरण पण हे आहे त्यामुळे आंबट नको. साईचं दही लावलं ना की छान होतं आणि टेस्टला पण खूप छान लागतं. तर मला आता चहा पण घ्यायचा आहे तर मी चहा घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तर छान असा चहा होत आहे माझा. आता पावसाळा आहे ना त्यामुळे चहा प्यायची वेगळीच मजा आहे. तर चहा घेते मी आता. नाश्त्यामध्ये ना हरभऱ्याची उसळ घेतली आणि म्हणजे माझा नाश्ता असाच असतो. म्हणजे कधी कधी उसळ करते, कधी कधी पोहे, उपमा, कधी कधी एखादं फ्रूट खाते. तर असं सुरू असतं. कधी कधी स्किप पण होतो नाश्ता. तर आता वाजलेले आहेत 9:45 आणि शरूचे पप्पा आताच ऑफिसला गेले. शरू पण स्कूलला गेले. मी तुम्हाला मगाशी सांगितलं घरातलं सगळं काम तसंच आहे, पण म्हणलं आधी नाश्ता करून घ्यावं कारण एनर्जी पाहिजे, कारण बाकीचं काम आवरायला. त्यामुळे आधी मी नाश्ता करून घेते, थोडंसं रिलॅक्स करते, नंतर हळूहळू ना काम होत राहतील. शरू येईपर्यंत झालं ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मग स्वतःला पण टाईम देता येतो, कामं पण करता येते. तर हे करून ना मला आज चिवडा बनवायचा आहे. आता मकचा चिवडा बनवावं की चिरमुऱ्याचा बनवावं ते काही ठरवलं नाही, पण बघू. मी दोन्ही पण बनवेन थोडे थोडे. तर कसं करते ते तर तुम्हाला दाखवतेच नंतर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी ना सकाळी रात्री हरभरे भिजू घातले होते आणि इथं मूग आणि मटकी दोन एकत्रच भिजू घातलं होतं. आता ना मला ह्याला मोड आणायला ठेवायचं आहे. मला जवळ दाखवते. तर मी ना इथं एक साईडला मूग आणि मटकी असं हे केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला हे. तर ह्याच्यावरती ना फक्त ताट झाकून ठेवलं ना तरी पण ना उद्या किंवा रात्रीपर्यंत मोड येऊन जातील. मी ना तुम्हाला रात्री दाखवते आता हे मोड आलेले. तर मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की मला ना मक्याचा चिवडा बनवायचा आहे. तर हे पॅकेट आहे ते मला कट करून घेते. म्हणजे आधी फोडलेलं आहे हे, त्याला स्टॅपलरने पेना मारून ठेवलं होतं मी. म्हणजे मला वाटतंय खूप दिवस झाला आणलेला आहे, म्हणजे मी यूजच नाही केलं. म्हटलं मग आता करून द्यावं कारण मग शरीराला पण टिफिनला द्यावं लागतं. तर मी इथं कढीपत्ता पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी ना आपल्याला थोडीशी साखर बारीक करून घ्यायची आहे. तर मी साखर बारीक करून घेतली आहे. साखरेमुळे कशी म्हणताना छान टेस्ट येते ह्याला. दोन चमचे बस झाली इनफ आहे तेवढी. आणि ना साखर अशी एकदम अशी पिठी साखर असते ना तशी करून घ्यायची आहे. तर मी आता कढई ठेवलेली आहे. कढई ठेवलेली आहे तापायला. कढई गरम होते ना तोपर्यंत मी शेंगदाणे काढून घेते. शेंगदाणे स्वच्छ निवडून घेते. मला वाटतं एवढे शेंगदाणे ना इनफ होऊन जातील. आता घाण आहे का बघत आहे. शेंगदाणे तर स्वच्छ आहेत. कढई पण तापलेली आहे. मी इथे निवडून घेतलेलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय घाण आहे का बघितली. तर तेल पण तापलेलं आहे. थोडंसं 1-2 टाकून बघते. अजून तर एवढं तापलेलं दिसत नाही. 1 मिनिट अजून तापवते.
बघू शकता तेल पण चांगलं तापलेलं आहे. आता पटपट करून घेते. इथे मी कढीपत्ता पण टाकला होता तळून आणि वरून ना गरम आहे तोपर्यंत लगेच मीठ टाकून घ्यायचं आणि शरीला आणि आम्हाला वेगवेगळं करायचं होतं. आणि नंतर ना मी इथं पिठी साखर पण टाकून घेतली होती. मी काय एवढी साखर टाकली नाही, थोडीशीच टाकली होती ह्यातली. तर ते मिक्स करून घ्यायचं आणि शरीला म्हणजे चटणी न लावता द्यायचं होतं, कारण ती काय तिखट खात नाही. आणि असं झाला होता चिवडा, खूप छान झाला होता. तर आता आम्ही आलो आहोत वरती. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.